इतिहास व नाट्यशास्त्र इयत्ता 8वी. इतिहास. 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा अचानक उद्भवलेला लढा नव्हता. भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे लढले गेले. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा याच पुस्तकाने दिली. मग 1857 पूर्वीचे लढे कोणते? भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळेच इंग्रज सत्तेविरुद्ध असंतोष वाढत गेला. 1770 बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रज राज्यकर्त्यांनी जनतेशी वर्तन मात्र उदासीन आणि संवेदनशील राहिले. 1763 आणि 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात अनेक लढे झाले. उमाजी नाईक यांनी दिलेला लढा असाच एक उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना आणि स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. इंग्रजांची सत्ता झुगारून देण्याला आव्हान त्यांनी दिले. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात आपला दरारा निर्माण केला. 1832 कंपनी सरकारने उमाजी नाईकांना अटक केली आणि पुणे येथे फाशी देण्यात. भारतातील आदिवासी आणि वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होता. ब्रिटिशांनी कायदे केल्याने त्यांच्या हक्कांवर गदा आली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ, महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरातील गडकऱ्यांनी तर कोकणातील फोंड सावंतांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात जमीनदार आणि राजे राजवाड्यांनी लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. वेतन भत्ते इंग्रज सैनिकांच्या तुलनेत अत्यल्प होते. 1806 साली वेल्लोर येथे आणि 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले. इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला. मात्र हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा जो भडका उडाला तो वेगळाच होता. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोष, उद्रेक अभूतपूर्व असा सशस्त्र लढ्याने झाला. 1857च्या लढ्याची कारणे. इंग्रज पूर्वकाळात भारतात अनेक राजवटी होत्या. गावगाडा पूर्वीसारखाच चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि 1857च्या लढ्याला निमित्त ठरला. पहिलं कारण आर्थिक कारण. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल व्यवस्थेत अंमलबजावणी सुरू केली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. शेती व्यवस्था कोलमडू लागली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवला. आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी येथील उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला आणि कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. भारतीय कारागीर बेकार झाले. सर्वांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला आणि हेच कारण 1857च्या लढ्याला कारण ठरले. कारण दुसरं सामाजिक कारण. इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहे असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी असेल, विधवा विवाह असेल, हे कायदे जरी सामाजिकदृष्ट्या योग्य असले तरीसुद्धा आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांची झाली आणि हेच सामाजिक कारण ठरलं. तिसरं राजकीय कारण.
1857 1757 इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारा, नागपूर, झाशी संस्थाने राजांच्या दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. चौथं कारण, हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकात इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागत. सैन्यात सुभेदारीपेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा कमी पगार दिला जात असे. सुरुवातीला दिले जाणारे भत्ते इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढत गेला. आणि पुढचं कारण, तात्कालिक कारण, ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एल्फिस्टन बंदुका दिल्या. त्या वापरण्यासाठी नवी काडतुसं दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावं लागलं. या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असे. ही बातमी चोहीकडे पसरली आणि त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि हिंदी सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. हे तात्कालीन कारण ठरलं आणि 1857 लढा सुरू झाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत वणवा पेटला. चरबी लावलेली काडतुसं वापरण्यात ज्या सैनिकांनी विरोध केलेला होता त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली. अनेक सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आली. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. परिणामी मंगल पांडेला अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण फलटणच बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. त्यांना हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे वाटेत मिळाले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिलं आणि भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावही घोषित करण्यात आले. लढ्याची व्याप्ती. दिल्ली ताब्यात घेताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांना यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच या उठावाचं लोण संपूर्ण उत्तर भारतात पसरलं. बिहारपासून राजपुतण्यांपर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास आरंभ झाला. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद या ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंग, कारभारी गंगू बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमचे भागोजी नाईक हे लढ्यामध्ये अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्याच्या राणींसारख्या स्त्रियांनी यात सहभागी झाला. 1857 साली खानदेशात काजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकर शहांनी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. लढ्याचे नेतृत्व. मुघल साम्राज्य दुबळे झाल्यावर नादिरशाह अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करायला सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. मराठी विरुद्ध अब्दाली पानिपतवर लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यावर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशव्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. परिणामी स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य दिसून आलं. मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंग, मुघल सेनापती बख्त खान, बेगम, हजरत महल यांनी नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहारमध्ये उठावाचे स्वरूप विशेष उग्र होत गेले. उठावाचा बिमोड. भारतीय इंग्रजांनी प्राणपणाने लढले. यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती, जनताही होती.
हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेलं, परंतु इंग्रजी सत्तेचं सैन्य जे होतं ते सैन्य अफाट होतं, त्यांची ताकद अफाट होती. इंग्रजांनी उठावाचा बिमोड करण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब केला. राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंग, अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब बेगम हजरत महल यांना नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले, त्यांना फासावर जावं लागलं. अशा रीतीने 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दबपून टाकण्याचं काम केलं. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली तरी सुद्धा शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आलेले होते आणि अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी भारतीयांनी एक संग्राम निर्माण केलेला. लढ्यात हिंदू, मुस्लिम, विविध जाती जमातींचे लोक ताकदीने उभे राहिले होते आणि म्हणूनच लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं होतं. तरीही लढ्याला काही अपयश आलं. लढा अयशस्वी होण्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपुतना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले. त्यामुळे लढा अयशस्वी झाला. दुसरं कारण, सर्वमान्य नेत्यांचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही. तिसरं कारण, राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांना होत होता. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. पुढचं कारण, लष्करी डावपेचांचा अभाव. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्र नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्र, अनुभवी सेनानी, दळणवळणाचा संपूर्ण ताबा या सगळ्या गोष्टी इंग्रजांकडे होत्या. भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात. या सगळ्या कारणामुळे लढा अयशस्वी ठरला. आणखीन एक गोष्ट त्याला कारणीभूत ठरली, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपलं होतं. इंग्रजांचा विजय झाला होता. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार सुरू होता. इंग्रजांकडे आरमारी ताकद मोठी होती. या सगळ्या गोष्टीमुळे 1857चा लढा अयशस्वी झाला. त्यानंतर 1857च्या लढ्याचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांचा असंतोषात भर पडली. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल पद हे जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. दुसरा परिणाम, राणीचा जाहीरनामा. 1857च्या लढ्यानंतर राणीला जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थानावरून प्रजाजनात भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेत दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. कोणत्याही कारणाने संस्थानिक खालसा केली जाणार नाहीत. अशा प्रकारची ग्वाही देऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुढचा परिणाम, भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज
अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून भारतीय सैनिक एकत्र येणार नाही याची खबरदारी इंग्रजांनी घेतली. पुढचा परिणाम धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमीच संघर्ष कसा निर्माण होईल याकडे इंग्रजांनी लक्ष दिलं आणि एकमेकांविषयी भारतीयांच्या मनामध्ये कुलुषित वातावरण निर्माण करण्याचं धोरण इंग्रजांनी लावलं. थोडक्यात काय तर फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजांनी राज्याचे सूत्र ठेवलं आणि या नीतीप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं. 1857च्या लढ्यानंतर इंग्रज सत्तेचा संघटित विरोध केला गेला. भारतीयांना असे वाटू लागले की 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत ठरला होता. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. त्यानंतर प्रकरणाच्या खालचे सर्व स्वाध्याय वहीत सोडवणे. धन्यवाद.